Hello students, in the previous video we have studied the Krebs cycle of the aerobic respiration. Aerobic respiration मध्ये आपण स्टेप्स पाहिल्या होत्या. तर कोणत्या कोणत्या स्टेजेस असतात तर ग्लायकोलिसिस असते, त्याच्यानंतर कनेक्टिंग लिंक असते किंवा ॲसिटिलेशन ऑफ पायरुवेट असते, त्याच्यानंतर क्रेब्स सायकल असतं आणि जी लास्ट स्टेज असते दॅट इज द टर्मिनल ऑक्सिडेशन और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन or it is also called as a electron transport system. तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की क्रेब्स सायकलमध्ये काय दिसत आहे आपल्याला की पायरुवेटचं कन्वर्शन ॲसिटिल कोएमध्ये झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तिथे सायट्रिक ॲसिड सायकल किंवा ट्राय कार्बोक्झिलिक सायकल ॲसिड सायकल ती तयार झालेली आहे. ओके, त्याच्यानंतर काय होतं आहे की या सायकलमध्ये जे ऑक्सिडेशन झालेलं आहे, ओके, म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ रिड्यूस कोएन्झाइम्स जे आहेत, ओके, जसं की NADH आणि FAD. ओके, तर NADH प्लस H आणि FADH2 हे यांचं हे जे काय आहेत हे कोएन्झाइम्स आहेत आणि यांचं काय होतं आहे ऑक्सिडेशन होतं आणि हे ऑक्सिडेशन कोण करतं तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. ही जी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे जे काय कोएन्झाइम्स आहेत NADH2 आणि FADH2 हे दोन्ही जे कोएन्झाइम्स आहेत जे कुठे तयार झालेले आहेत क्रेब्स सायकलमध्ये, त्यांचं ऑक्सिडेशन कोण करतं तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम करतं किंवा त्याला ETS सुद्धा म्हटलं जातं. तर या हे जे इलेक्ट्रॉन कॅरियर्स असतात किंवा एन्झाइम्स असतात ETSचे, हे काय असतात अरेंज असतात इन द इनर मेम्ब्रेन स्पेसमध्ये. ओके, इनर मायटोकॉन्ड्रियल स्पेसमध्ये. तर त्यांचे जे हे ऑक्सिडेशन करायसाठी NADH2 आणि FADH2 यांचं ऑक्सिडेशन करायसाठी काय असतं की जे कॅरियर्स किंवा एन्झाइम्स आहेत ते कुठे अरेंज असतात इनर मेम्ब्रेन स्पेसमध्ये असतात किंवा इनर मायटोकॉन्ड्रियल स्पेसमध्ये असतात. ओके, तर हे जे एन्झाइम्स आहेत किंवा काय म्हणू आपण त्याला कॅरियर्स आहेत यांना नाव देण्यात आलेलं आहे जसं की कॉम्प्लेक्स 1, कॉम्प्लेक्स 2, कॉम्प्लेक्स 3, कॉम्प्लेक्स 4 आणि कॉम्प्लेक्स 5. तर कॉम्प्लेक्स 1 काय आहे इट इज द NADH डिहायड्रोजनेज आहे. ओके, त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स सेकंड काय आहे इट इज द सक्सिनेट डिहायड्रोजनेज आहे. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स थर्ड आहे जो सायटोक्रोम BC कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स 4 आहे जो सायटोक्रोम C ऑक्सिडेज आहे आणि कॉम्प्लेक्स 5 जो इथे नाही आहे तो कशात असतो ऑक्सिसोममध्ये असतो. ओके, तर हे ETSमध्ये हे 4 कॉम्प्लेक्सेस असतात जे कॉम्प्लेक्स काय करून आणतात हे NADH2 आणि FADH2 हे जे कोएन्झाइम्स आहेत जी क्रेब्स सायकलमध्ये तयार झालेले आहेत त्यांचं ऑक्सिडेशन करून आणतात. ओके, तर सगळ्यात पहिले तर कॉम्प्लेक्स 1. तर कॉम्प्लेक्स 1 मध्ये काय असतं की ऑक्सिडेशन होतं NADH2चं. हे पहा इथे NADH2चं काय झालेलं आहे ऑक्सिडेशन झालेलं आहे आणि NAD तयार झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स सेकंडमध्ये काय दिसतं की ऑक्सिडेशन ऑफ द FADचं काय दिसतं आपल्याला कॉम्प्लेक्स सेकंडमध्ये. हे आहे कॉम्प्लेक्स सेकंड. या कॉम्प्लेक्स सेकंडमध्ये काय दिसतं की FADचं आपल्याला ऑक्सिडेशन झालेलं दिसतं. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स 1, 2 आणि 3 आणि 4 कॉम्प्लेक्स 1, 3 आणि 4 हे कशात इन्व्हॉल्व असतात इन द ट्रान्सपोर्ट ऑफ द प्रोटॉन्स. हे जे प्रोटॉन्स आहेत हे 4H आणि 2 हे फ्रॉम मॅट्रिक्स टू द इनर मेम्ब्रेन. हे मॅट्रिक्स, या मॅट्रिक्समध्ये काय झालेलं आहे NADH2चं ऑक्सिडेशन होऊन NAD तयार झालेलं आहे आणि FADH2चं ऑक्सिडेशन होऊन FADमध्ये झालेलं आहे. तर याच्यामध्ये काय तयार झालेले आहेत हे जे प्रोटॉन्स तयार झालेले आहेत हे प्रोटॉन्स कुठे गेलेले आहेत इनर मॅट्रिक्सपासून. या ज्या मॅट्रिक्स आहे या मॅट्रिक्सपासून कुठे गेले आहे इनर मेम्ब्रेन स्पेसमध्ये गेलेले आहे आणि याच्यामुळे काय होतं आहे की प्रोटॉन ग्रेडियंट इथे तयार होतो आहे. ओके, आणि ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम कॉम्प्लेक्स 4. हे जे कॉम्प्लेक्स 4 आहे याच्यापासून जे ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ते कुठे गेलेलं आहे मॉलिक्युलर ऑक्सिजनला गेलेलं आहे आणि त्याच्यामुळेच याला काय म्हटलेलं आहे टर्मिनल ऑक्सिडेशन म्हटलेलं आहे. ओके, तर जे ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम कॉम्प्लेक्स 4
टू मॉलिक्युलर ऑक्सिजन इज कॉल्ड एज अ टर्मिनल ऑक्सिडेशन. म्हणजे या कॉम्प्लेक्स 4 मध्ये काय झालेलं आहे की जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठे गेलेले आहेत, मॉलिक्युलर ऑक्सिजन पर्यंत गेले. हा पहा, हा मॉलिक्युलर ऑक्सिजन आहे, हा फोटो. तर इथे गेले आहेत हे इलेक्ट्रॉन्स आणि यालाच काय म्हटलं जातं, टर्मिनल ऑक्सिडेशन म्हटलं जातं. आता हे जे रिड्यूस्ड मॉलिक्युलर ऑक्सिजन आहे हे रिॲक्ट करतं कोणासोबत, या 2H सोबत. हे पहा, हे 2H आहे, हा इथे आलेला आहे. तर हा जो ऑक्सिजन आहे, मॉलिक्युलर ऑक्सिजन, तो 2H सोबत रिॲक्ट करतो आणि तिथे काय फॉर्मेशन होतं, H2Oचं फॉर्मेशन होतं. कशाचं होतं, H2O म्हणजे वॉटर मॉलिक्यूलचं फॉर्मेशन होतं. आणि याच वॉटर मॉलिक्यूलला काय म्हटलं जातं, दिस वॉटर इज कॉल्ड एज अ मेटाबॉलिक वॉटर. या वॉटरला काय म्हटलं जातं, मेटाबॉलिक वॉटर म्हटलं जातं. त्याच्यानंतर जे डिफ्युजन ऑफ प्रोटॉन्स आहे फ्रॉम आउटर चेंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया, दॅट इज द इंटरमेम्ब्रेन स्पेस. इंटरमेम्ब्रेन स्पेस मधलं जो डिफ्युजन झालेला आहे प्रोटॉन्सचा, प्रोटॉन्स म्हणजे हे H आयन्स, तर हे 4H आणि 2H यांचं डिफ्युजन झालेलं आहे, टेक्स प्लेस थ्रू द FO पार्ट ऑफ द ऑक्सिझोम. FO पार्ट जो असतो ऑक्सिझोमचा, त्याच्यामधून ते होत असतं. ओके. त्याच्यानंतर मुवमेंट ऑफ प्रोटॉन्स इज कपल टू कॅटॅलिटिक साइट ऑफ F1 विच कॅटलायझेस द सिंथेसिस ऑफ ATP. इथे पहा सिंथेसिस झालेलं आहे ATPचं फ्रॉम ADP अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट अँड दिस इज कॉल्ड ॲज अ ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. यालाच म्हटलं जातं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. म्हणजे हे 4H हे जे प्रोटॉन्स आहेत इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये मायटोकॉन्ड्रियाच्या, ते कुठे गेले, या ऑक्सिसोम पासून इथे आतमध्ये गेले आणि तिथे काय झालं, त्या ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन झालं. म्हणजेच काय, ADP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट पासून तिथे ATP तिथे तयार झालेला आपल्याला तिथे दिसत आहे. ओके. नाव दिस प्रोसेस इज नेम्ड ॲज अ किमोऑस्मोसिस. तर यालाच म्हटलं जातं किमोऑस्मोसिस बाय पीटर मिशेल. पीटर मिशेलनी या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे, किमोऑस्मोसिस म्हटलेलं आहे. ओके. कारण की हे जे प्रोटॉन्स आहेत हे ऑक्सिसोमच्या थ्रू आतमध्ये जात आहेत आणि तिथे काय होत आहे, ATPचं जनरेशन होत आहे किंवा फॉस्फोरिलेशन होत आहे फ्रॉम द ADP अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट. नाउ ऑक्सिडेशन ऑफ NADH2 रिझल्ट इन द सिंथेसिस ऑफ 3 ATP मॉलिक्युल्स. म्हणजे या NADH2चं ऑक्सिडेशन होताना काय तयार झाले, 3 ATP मॉलिक्युल्स तयार झाले आणि ऑक्सिडेशन ऑफ FADH2चं रिडक्शन होताना किती झाले, 2 ATP मॉलिक्यूल तिथे तयार झाले. म्हणजे की या NADH2चं ऑक्सिडेशन होताना किती तयार झाले, 3 ATP मॉलिक्यूल्स तयार झाले आणि FADH2चं ऑक्सिडेशन होताना 2 ATP मॉलिक्यूल्स इथे या इलेक्ट्रॉन्स ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये आपल्याला तयार झालेले दिसतात. ओके. त्याच्यानंतर याचं सिग्निफिकन्स काय आहे, सिग्निफिकन्स ऑफ ETS अँड टर्मिनल ऑक्सिडेशन. तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम और टर्मिनल ऑक्सिडेशन जनरेट्स मेजर अमाउंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ द ATP मॉलिक्युल्स. तर ही जी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे किंवा टर्मिनल ऑक्सिडेशन आहे, याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं की जास्तीत जास्त प्रमाणात ATP मॉलिक्युल्सचं तिथे जनरेशन झालेलं आपल्याला तिथे दिसतं. तर तिथे किती दिसत आहे आपल्याला, 34 ATP तयार झालेले दिसत आहेत आपल्याला. 34 ATP मॉलिक्युल्स आउट ऑफ 38 ATP मॉलिक्युल्स आर प्रोड्यूस टू द ETS. म्हणजे जे 38 ATPs तयार होत असतात पूर्ण ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये, त्याच्यापैकी 34 जे ATP मॉलिक्युल्स आहेत ते फक्त या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये किंवा टर्मिनल ऑक्सिडेशनमध्ये तयार होताना दिसत आहे आपल्याला. नाउ इट रिजनरेट्स ऑक्सिडाइज्ड कोएन्झाइम्स सच एज NAD+ आणि FAD+. तर हे रिजनरेट करतात इलेक्ट्रॉन म्हणजे हे NADH2चं ऑक्सिडेशन होऊन NAD झालं, त्याच्यानंतर FADH2चं ऑक्सिडेशन होऊन FAD मध्ये झालं. म्हणजे काय की ते ऑक्सिडाइज झाले आणि त्यांचं रिड्यूस फ्रॉम पुन्हा कशासाठी आला, फॉर रिसायकलिंगसाठी पुन्हा हे जे NAD आहे आणि FAD आहे ते पुन्हा तिथे गेलेले आहेत. ओके. नाउ इट प्रोड्युसेस वॉटर मॉलिक्युल्स नेसेसरी फॉर द क्रेब्स सायकल. हे वॉटर मॉलिक्यूल जो इथे तयार झालेला आहे, ज्याला आपण मेटाबॉलिक वॉटर म्हटलेलं आहे, हे काय आहे, नेसेसरी फॉर द क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकलसाठी हे फार आवश्यक आहे. नाउ इट रिलीजेस एनर्जी इन अ स्टेपवाइज मॅनर टू प्रिव्हेंट डॅमेज ऑफ द सेल. तर या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये काय दिसतं आपल्याला की
जी एनर्जी आहे ती स्टेपवाईज मॅनरनी रिलीज होते, ज्याच्यामुळे काय होते की सेल डॅमेज होत नाही. एकदमच जर एनर्जी रिलीज झाली तर सेल डॅमेज व्हायची शक्यता असते. तर पण या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये आपल्याला काय दिसतं की हे जी एनर्जी रिलीज झालेली आहे ती कशी असते, स्टेपवाईज मॅनरने रिलीज झालेली आपल्याला इथे दिसून येते आहे. ओके, नाव दिस इज द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ऑर टर्मिनल ऑक्सिडेशन. तर हे टर्मिनल ऑक्सिडेशन म्हणजेच काय आहे की ऑक्सिडेशन झालेलं आहे कशाचं, NADH2चं आणि FADH2चं. कोणामुळे झालेलं आहे, हे इलेक्ट्रॉन कॅरियर्समध्ये आणि एन्झाईम्स जे कुठे प्रेझेंट असतात, मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रेझेंट असतात, इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट असतात ते. आणि हे कशी असतात, दॅट इज द ॲज अ कॉम्प्लेक्स असतात ते, जसं की कॉम्प्लेक्स 1, कॉम्प्लेक्स 2, कॉम्प्लेक्स 3, कॉम्प्लेक्स 4 आणि कॉम्प्लेक्स 5. तर कॉम्प्लेक्स 1 मध्ये काय दिसतं आपल्याला की NADH2चं ऑक्सिडेशन होऊन NAD तयार झालेला आहे. आणि कॉम्प्लेक्स सेकंड, हा जो कॉम्प्लेक्स आहे हा कॉम्प्लेक्स सेकंड आहे. तर इथे काय दिसत आहे, FADH2चं ऑक्सिडेशन होऊन FAD तयार झालेला आहे. ओके, तर कॉम्प्लेक्स 1 आणि कॉम्प्लेक्स 2 मध्ये काय झालेलं आहे, NADH2चं आणि FADH2चं ऑक्सिडेशन झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स 1, कॉम्प्लेक्स 3 आणि 4 मध्ये काय दिसतं की हे होताना काय दिसत आहे आपल्याला की हे जे प्रोटॉन्स आहेत, प्रोटॉन्स म्हणजे H आयन्स म्हणजे हायड्रोजन, हे जे प्रोटॉन्स आहे हे कुठे गेलेले आहेत, मॅट्रिक्स पासून तर इनर मेम्ब्रेन स्पेसमध्ये गेलेले आहेत. ओके, आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, इथे प्रोटॉन ग्रेडियंट तयार झाला आहे. म्हणजे आता मॅट्रिक्समधून प्रोटॉन इनर मेम्ब्रेन स्पेसमध्ये गेल्यामुळे या मॅट्रिक्समध्ये काय झालं, प्रोटॉन ग्रेडियंट तयार झालेला आहे. ओके, तर हे जे ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम कॉम्प्लेक्स 4 टू मॉलिक्युलर ऑक्सिजन इज कॉल्ड एज अ टर्मिनल ऑक्सिडेशन. तर कॉम्प्लेक्स 4 पासून हा जो मॉलिक्युलर ऑक्सिजन तयार होतो आहे, इट इज कॉल्ड एज अ टर्मिनल ऑक्सिडेशन. म्हणजे याच्यानंतर कोणतं ऑक्सिडेशन होत नाही, ऑक्सिजनचंच काय होतं, ऑक्सिडेशन होतं, त्याच्यानंतर कोणतं ऑक्सिडेशन होत नाही, म्हणूनच याला काय म्हटलेलं आहे, टर्मिनल ऑक्सिडेशन म्हटलेलं आहे. जो रिड्यूस्ड मॉलिक्युलर ऑक्सिजन आहे, हा रिड्यूस तो कशासोबत रिॲक्ट करतो, या H सोबत. म्हणजे हा इथून इनर मेम्ब्रेन स्पेसमध्ये आलेला H आहे ना, तो इथे काय करतो, इथे H मॉलिक्युलर ऑक्सिजन सोबत काय करतो, तो रिॲक्ट करतो. आणि तिथे काय दिसतं आपल्याला, वॉटर मॉलिक्यूल किंवा वॉटर तिथे तयार झालेलं दिसतं. आणि हे वॉटर, याच वॉटरला काय म्हटलं जातं, मेटाबॉलिक वॉटर म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर इथे काय दिसतं आपल्याला, डिफ्युजन ऑफ प्रोटॉन्स दिसतं फ्रॉम आउटर मेम्ब्रेन ऑफ द मायटोकॉन्ड्रियल चेंबर. आणि त्याच्यामुळे हे जे ऑक्सिसोमधला FO पार्ट आहे तो तिथे भाग घेतो. आणि इथे आपल्याला काय दिसतं, इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट इथे तयार झालेलं आपल्याला इथे दिसतं. आणि त्याच्यानंतर हे जे मुवमेंट ऑफ प्रोटॉन्स आहे इज कपल्ड टू द कॅटॅलिटिक साइट ऑफ F1 which catalyzes the synthesis of ATP and ADP and inorganic phosphate. आणि इथे आपल्याला ATP तयार झालेला दिसतो आहे आणि यालाच म्हटलेलं आहे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. आणि याच प्रोसेसला म्हटलं जातं किमोऑस्मोसिस बाय पीटर मिशेल. तर NADH2चं ऑक्सिडेशन होताना 3 ATP मॉलिक्यूल तयार झाले आणि FADH2चं ऑक्सिडेशन होताना 2 ATP मॉलिक्यूल्स इथे तयार झाले. आणि त्याच्यानंतर आपण त्याचं सिग्निफिकन्स पाहिलेलं आहे. तर 38 ATPs पैकी 34 ATPs कुठून मिळतात आहेत, या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये मिळतात आहेत किंवा टर्मिनल ऑक्सिडेशनमधून मिळत आहेत. आणि जे NAD प्लस आणि FAD प्लस आहेत ते हे रिड्यूस फॉर्म कशासाठी यूज केलं, फॉर द रिसायकलिंग यूज केल्या जात आहेत. ओके, त्याच्यानंतर वॉटर मॉलिक्यूल जे तयार झालेलं आहे ते कुठे कामी येतं, क्रेब्स सायकलमध्ये यूज केल्या जातं किंवा नेसेसरी असतं. त्याच्यानंतर इट रिलीजेस एनर्जी इन अ स्टेपवाइज मॅनर टू प्रिव्हेंट द डॅमेज ऑफ द सेल. दिस इज द सिग्निफिकन्स ऑफ द ETS or the terminal oxidation. Okay, thank you.